किती योजना बंद झाल्या? कशामुळे योजना बंद केल्या? निधी आहे का? भाग भांडवल किती दिलं माहित नाही. 80,000 विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या थांबल्या, उपसमितीला माहित नाही. उपसमिती कशाला? मग ते पापड खाती काय? तिथं पांढरी नुसती ते गुलाबजामू खाती. 2-2 चमचे त्याला ते काड्या लावलेली इकडून गुती ते तिकडून गुती ते पांढरे गुलाबजामून खायला बसला का तुम्हाला तिथं? आम्ही जर रक्तवक्त आमचे गोरगरीब मराठी काम करून लेकरा बाळा शिकवते. परदेशात पोरं जाऊन बसलेत 75 पोरं. त्यांना कशाला? त्यांना कधी द्यायचे पैसे? नाही द्यायची शिष्यवृत्ती. महामंडळामार्फत दादासाहेब तुम्ही लय महत्वाचा विषय घेतलाय समाजाच्या दृष्टिकोनातून. आत्ताचा महामंडळाचे परतावे थांबलेत. 1800 कोटी का काय थकलेत मला माहित नाही, आकडा कमी जास्त होऊ शकतो. मारायचे का मराठीचे पोरं कर्जबाजारी करून सिव्हिल खराब करायचे? याला उपसमिती म्हणते. सारथीच्या किती योजना बंद झाल्या? कशामुळे योजना बंद केल्या? निधी आहे का? भाग भांडवल किती दिलं माहित नाही. 80,000 विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या थांबल्या, उपसमितीला माहित नाही. उपसमिती कशाला? मग ते पापड खाती काय? तिथं पांढरी नुसती ते गुलाबजामू खाती. 2-2 चमचे त्याला ते काड्या लावलेली इकडून गुती ते तिकडून गुती ते पांढरे गुलाबजामून खायला बसला का तुम्हाला तिथं? आम्ही जर रक्तवक्त आमचे गोरगरीब मराठी काम करून लेकरा बाळा शिकवते. परदेशात पोरं जाऊन बसलेत 75 पोरं. त्यांना कशाला? त्यांना कधी द्यायचे पैसे? नाही द्यायची शिष्यवृत्ती. महामंडळामार्फत दादासाहेब तुम्ही लय महत्वाचा विषय घेतलाय समाजाच्या दृष्टिकोनातून. आत्ताचा महामंडळाचे परतावे थांबलेत. 1800 कोटी का काय थकलेत मला माहित नाही, आकडा कमी जास्त होऊ शकतो. मारायचे का मराठीचे पोरं कर्जबाजारी करून सिव्हिल खराब करायचे? याला उपसमिती म्हणते. सारथीच्या किती योजना बंद झाल्या? कशामुळे योजना बंद केल्या? निधी आहे का? भाग भांडवल किती दिलं माहित नाही. 80,000 विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या थांबल्या, उपसमितीला माहित नाही. उपसमिती कशाला? मग ते पापड खाती काय? तिथं पांढरी नुसती ते गुलाबजामू खाती. 2-2 चमचे त्याला ते काड्या लावलेली इकडून गुती ते तिकडून गुती ते पांढरे गुलाबजामून खायला बसला का तुम्हाला तिथं? आम्ही जर रक्तवक्त आमचे गोरगरीब मराठी काम करून लेकरा बाळा शिकवते. परदेशात पोरं जाऊन बसलेत 75 पोरं. त्यांना कशाला? त्यांना कधी द्यायचे पैसे? नाही द्यायची शिष्यवृत्ती. महामंडळामार्फत दादासाहेब तुम्ही लय महत्वाचा विषय घेतलाय समाजाच्या दृष्टिकोनातून. आत्ताचा महामंडळाचे परतावे थांबलेत. 1800 कोटी का काय थकलेत मला माहित नाही, आकडा कमी जास्त होऊ शकतो. मारायचे का मराठीचे पोरं कर्जबाजारी करून सिव्हिल खराब करायचे? याला उपसमिती म्हणते. सारथीच्या किती योजना बंद झाल्या? कशामुळे योजना बंद केल्या? निधी आहे का? भाग भांडवल